नमस्कार मित्रांनो, दुपारचे वाजले होते 12 आणि आता गणपती जवळच आलेत, त्यामुळे आपल्याला घरासमोरची बरीच अशी साफसफाई करायची होती। काकी गेली होती रस्ता बेनायला, त्यामुळे मला काकीने एक काम सांगून गेली की ही घरासमोरची शेवाल संपूर्ण काढून ठेव। मग मी कलरवाल्यांकडून पत्रा घेऊन आलो आणि शेवाली काढायला सुरुवात केली। गणपतीने शिमगा आला की घरासमोरची सर्व साफसफाई करावी लागते। मला शेवाली काढताना दिसल्या जावल्या, मग त्यांना पण तिथून पाडून टाकलं, कारण आपल्या तिथं पण शेवाली काढायची होती। काकी पण रस्ता बेनून आली आणि आपला यश पण कॉलेजवरून आला। मग आम्ही तिघांनी घराच्या भिंती पुसायला सुरुवात केली। पटापट भिंती पुसून दिल्या आणि आपल्याला आज एक गाडी चालू करायची होती। ही गाडी बरेच दिवस बंद होती, त्यामुळे स्टार्टरच घेत नव्हती। मग सर्व पोरं आम्ही जमा झालो होतो, मग गाडी चालू करायला सुरुवात केली। आणि गाडीचा प्रॉब्लेम पण असा झाला होता, जिथून इंजिन मध्ये पेट्रोल पास होतंय तो पाईपच तुटला होता। आता मी म्हटलं आता आयटीआय वाला तर समोर आहे, तर म्हटलं आता कशी गाडी चालू होत नाही आणि कसं पेट्रोल घालतंय ते आता बघूया। घेतला मित्रांनो पटापट पाईप जॉईन करायला, पण जो पाईप होता ना तो पाईपच अर्धवट कट झाला होता। आणि मित्रांनो मी टू व्हीलर शिकलोय ना, ती ह्याच गाडीवरून मी शिकलोय। आणि शेवटी अशी वेळ आली की तो पाईपच आपल्याला सुरीने कट करावा लागला, कारण तो पाईप आतमध्ये जातच नव्हता। आता गणपती जवळ येतातच आहेत, त्यामुळे आपल्याला इकडे तिकडे जायला गाडी लागणारच आहे, त्यामुळे ही गाडी आपल्याला चालू करणं आवश्यक होतं। आयटीआय वाल्यांचा भावना नाद नाही करायचा, कारण आयटीआयची पॉवर कधीही आणि कुठेही कामाला येते। आता पेट्रोलचा तर मात्र पाईप जॉईन झाला, तर आता बघूया गाडी चालू होती की नाही आणि पेट्रोल गलतं की काय। गाडी तर मित्रांनो 50-60 किक मारल्यानंतर चालू झाली, कारण गाडी जोपर्यंत गरम होत नव्हती तोपर्यंत चालूच झाली नसती। मग परत एकदा खात्री करून घेतली पेट्रोल गलतंय का काय, आणि बघितलं तर पेट्रोल एकदम व्यवस्थितरित्या पास होतं आणि पेट्रोल तर अजिबात गलत नव्हतं। मग अशा रीतीने गाडीचं व्यवस्थित ऑपरेशन कंप्लीट झालं आणि गाडीला एकदम व्यवस्थित फिट करून घेतली। म्हटलं आता गाडी चालू करून बघूया आणि आता खात्री करून बघूया की गाडी व्यवस्थित चालते का। मग झाली मित्रांनो लगेच 5-6 किक मध्ये गाडी चालू, आणि म्हटलं आता चला ट्रायल मारून बघूया। ट्रायल मारला, गाडी एकदम ओके झाली होती, फक्त आता गाडीचे लायनर खूप जाम झाले होते। म्हटलं आता खूप मोठा राऊंड मारावा लागेल, तेव्हाच आपल्याला समजतील की लायनर किती खराब झाले। गाडी तर एका जागेवरती बरेच दिवस बंद होती, त्यामुळे म्हटलं आता मोठा राऊंड मारून घेऊन येऊया, तरच गाडीचे टायर कुठे व्यवस्थित फिरतील आणि तरच गाडी कुठेतरी व्यवस्थित राहील। आणि मित्रांनो ही गाडी जर आपण मेकॅनिकल कडे घेऊन गेलो असतो तर आपले 1000 रुपये तरी आरामात घेतला नसतं। आता गणपती काही दिवसावरती आले, तर म्हटलं आता गणपती कारखान्यामध्ये जाऊन बघूया आता गणपती बाप्पांची किती तयारी झाली। गणपती बाप्पांच्या बालमूर्त्या एकदम जबरदस्त आणि क्वालिटी वाटत होत्या ना, एकच नंबर। आमच्या गावामध्ये गणेश चित्रशाला बऱ्याच वर्षापासून आहे आणि बरेच गणपती असतात इथे। गणपती बाप्पांचं एकदम व्यवस्थित आणि संपूर्ण काम होत आलं। आता राहिलंय ते म्हणजे आपल्या लवकरच बाप्पांना विराजमान करायचं आपापल्या घरी। मित्रांनो तुमच्या गावामध्ये अशी गणेश चित्रशाला आहे का, कमेंट मध्ये नक्की सांगा। बाप्पा यावर्षीचा गणेश उत्सव सण सुखाने आनंदी जावो ही तुमच्या चरणी प्रार्थना। असं बोलता बोलता त्या काकांना गणपती बाप्पा उचलायला थोडी मदत केली आणि त्याच गणपती बाप्पाचं डोल्याच्या आखणीचं काम सुरू होतं। मग आम्ही इथून परतीचा प्रवास केला। तर मित्रांनो लोकांची गणपती सणासाठी म्हणजे खूप घाई गडबड आहे। आता बघू शकता हे आजी ना जुन्या पद्धतीमध्ये बांधाला मातीचं लिपणं करते। हे आता असले बांध कुठे नाही बघायला भेटत, आता फक्त चिऱ्याचेच बांध बघायला भेटतात। तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कोकणी शुभमला फॉलो करा।